मी खरं सांगू का, यांच्याकडे ना एन्थुझियाझम खूप भरलेला आहे. फक्त एक गरज आहे, हं. ती म्हणजे परसिव्हरन्स. एक गरज आहे की ह्यांना एकाच जागी स्वस्थ बसवून कामाला लावायची. पण आहे ना, हे त्यांच्या पद्धतीने घेतलं ना, तर फार लवकर तुम्हाला पाहिजेल ते रिझल्ट देतात हे लोकं. म्हणजे जॉब सेक्टरमध्ये पण आहे ना, तुम्ही बघाल तर मीम्स खूप येतात. मिलेनियल्स बॉस हं. आणि जेन झी एम्प्लॉय. तो त्याला आउटस्मार्ट करतोय. पण नाही. ह्यांच्याकडे एक जो गुण आहे ना, तो मिलेनियल्सकडे नाही आहे. तो म्हणजे टेक्नॉलॉजीला अडॉप्ट करायचा. हं. हे इमोशनल फ्रंटवर आहे ना, आपण यांना कधीही मार देऊ. पण टेक्नॉलॉजी फ्रंटवर हे आपल्याला नेहमीच वरचढ ठरतात. हे मान्य आहे. हे अगदी मान्य आहे. आणि म्हणूनच मी ना त्यांच्याच स्ट्रेंथचा वापर करून त्यांच्यासाठीच त्यांना आवडीचं कार्यक्षेत्र निवडायला मदत करतो. मी 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 खरंच सांगतो, मी त्यांच्याबद्दल जेलस का आहे? हे ना आपल्यापेक्षा आज्ञाधारक बनू शकतात. इतकं त्यांच्यात पोटेन्शियल आहे. मान्य आहे ते त्यांचं सेंटेन्स कंप्लीट नाही करत. म्हणजे मी विचारतो मुलांना, "काय रे तुला करायला आवडेल का?" "हो, चालेल. बघतो, सांगतो तुम्हाला." "अरे मग पुढचं सेशन आपल्याला 8 दिवसात करायचं आहे." 8 दिवस आहे ना? बघतो ना. नाही, पण तू जर मला अगोदर सांगितलं तर मी डेस्परेट आहे. पण माहिती का त्याच्या डोक्यात पिक्चर क्लिअर आहे. ही ऑर शी मस्ट बी ट्राईंग माय पेशन्स. हे मी त्यांच्याकडनं शिकलो.